2002 ला माझे वडील पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्याच्यानंतर 2007, 2012, 2017 ला माझी आई नगरसेवक झाली. म्हणजे गेली 20 वर्ष पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखवलाय सातत्याने, तो आणि मतदारसंघ जो प्रभागातील नागरिक आहे त्यांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय आणि आम्हाला सातत्याने 20 वर्ष माझ्या कुटुंबाला, आई वडिलांना जे निवडून दिले त्यांचा जो वारसा घेऊन मी आता मैदानात उतरलो. तर काय प्रकारचे मुद्दे तुम्ही मांडू इच्छिता जेव्हा तुम्ही निवडून जाता? मला राजकारण करायचं नाही, मला समाजकारण करायचं आणि जास्तीत जास्त प्रभागातील नागरिकांची कामं करायची. त्यांना जे येणारे अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. किंवा पुण्याचे जे आत्ताचे सध्याचे जे प्रॉब्लेम्स बघितले, फक्त तुमचा वॉर्ड नाही तर पूर्ण पुण्याचं बघितलं तर ट्रॅफिकची समस्या एक खूप सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट समस्या असं म्हणू शकतो आपण. दुसरं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे पूर्ण पुण्यामध्ये. आणि नंतर सध्याची इम्पॉर्टंट जी अशी खूप चर्चेची समस्या आहे ती एअर क्वालिटी खूप खराब होत चालली. तर याच्यासाठी काही तुम्ही प्लॅन केलंय? प्रशासनाच्या काळामध्ये बरीचशी कामं कमी अधिक होतात. वारंवार प्रशासनाशी आपल्याला संपर्क ठेवावा लागतो. त्याच्यामुळे कधी कामं होतात, कधी नाही होत. पण ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची निवडणूक येईल आणि लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि सभागृहात जातील, तो जो आवाज उठवतात तर त्या ह्याने लवकर कामं होतील असं मला वाटतं. क्राईम रेट जे आहे ते वाढत चाललेलं आहे. तर आपण कोयता गँग वगैरे हे खूप ऐकतो, वारंवार ऐकतो. ह्यासाठी पोलीस तर ऑब्व्हियसली त्यांचं काम करतं आणि नगरसेवकांचा ऍक्च्युली हा विषय नाहीये, पण नगरसेवकांनी हा उचलायला हवा की त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत, महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर तुमचा पण आहे काही मानस असा? मी 24 तास नागरिकांसाठी अवेलेबल असतो. अर्ध्या रात्रीला जरी फोन आला तरी माझ्याकडनं कोणाची मैत झाली असेल त्याला मैत पास उपलब्ध करून देणे, कोणाचं चौकीचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी, हॉस्पिटलच्या असतील, अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे मी लोकांशी कनेक्टिंग आहे. आणि बऱ्यापैकी ह्या भागातील जेवढ्या सोसायटीच्या आहेत, चेअरमॅन, सेक्रेटरी, मी म्हणजे छोट्या छोट्या सोसायटीतल्या प्रत्येक नागरिकांबरोबर कनेक्टिंग आहे की ती मला अर्ध्या रात्रीला फोन करून मला काम सांगू शकतात आणि माझ्याकडनं काम करून देऊ शकतात. बिंदास बोलच्या इलेक्शन स्पेशल पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत प्रसंजित वैरागी आहेत. हे फक्त 30 वर्षाचे आहेत आणि या नगरपालिकेच्या इलेक्शन लढत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 21 त्या प्रभागातून मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क इथून इलेक्शन लढत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही फक्त 30 वर्षाचे आहात आणि तुमचा राजकीय अनुभव हे बघता आणि पूर्ण आता जे तुम्हाला पुढे करायचंय तर हा पूर्ण तुम्ही आम्हाला डिटेलमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय करू इच्छिता आणि तुम्ही ह्या आधी काय केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मी 30 वर्षाचा जरी असलो तरी लहानपणापासून माझ्या घरामध्ये 2002 ला माझे वडील पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्याच्यानंतर 2007, 2012, 2017 ला माझी आई नगरसेवक झाली. म्हणजे गेली 20 वर्ष पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखवलाय सातत्याने, तो आणि मतदारसंघ जो प्रभागातील नागरिक आहे त्यांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय आणि आम्हाला सातत्याने 20 वर्ष माझ्या कुटुंबाला, आई वडिलांना जे निवडून दिले त्यांचा जो वारसा घेऊन मी आता मैदानात उतरलो. बरोबर. तर तुम्ही असं म्हणाला की तुमचे वडील आणि आई हे दोघे पॉलिटिक्स मध्ये आधीपासून आहेत, तर तुम्हाला ऑलरेडी हे काय बोलतो आपण, हा वारसा तुमच्याकडे आलेला आहे ऑलरेडी. तर तुम्ही त्यांच्याकडून काय शिकला की कसं पॉलिटिक्स करावं, कसं राजकारण करावं? मला राजकारण करायचं नाही, मला समाजकारण करायचं आणि जास्तीत जास्त प्रभागातील नागरिकांची कामं करायची. त्यांना जे येणारे अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. बरोबर. तर म्हणजे आपण बघितलं आता 2017 ला शेवटची निवडणूक झाली. त्यानंतर आता हे 2024 म्हणजे पुढच्या वर्षी 2026 ला निवडणूक होणार आहे 15 जानेवारीला. तर मध्ये जो काळ गेला कोविडच्या काळानंतर इलेक्शन झालीच नाही. तो मध्ये तो ऍडमिनिस्ट्रेटर रूल किंवा प्रशासकीय राज्य हे होतं महानगरपालिकेमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक आल्यामुळे काय चेंज होणार त्याच्यामध्ये? प्रशासनाच्या काळामध्ये बरीचशी कामं कमी अधिक होतात. वारंवार प्रशासनाशी आपल्याला संपर्क ठेवावा लागतो. त्याच्यामुळे कधी कामं होतात, कधी नाही होत. पण ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची निवडणूक येईल आणि लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि सभागृहात जातील, तो जो आवाज उठवतात तर त्या ह्याने लवकर कामं होतील असं मला वाटतं. तर आता जसं तुम्ही म्हणला की मुद्दे जे मांडायला लागतात सभागृहामध्ये, तर काय प्रकारचे मुद्दे तुम्ही मांडू इच्छिता जेव्हा तुम्ही निवडून जाता? दैनंदिन लोक प्रभागातील कामे असतात. ड्रेनेज लाईन असतो, रोड असतो, रोड, रस्ता, लाईट, स्ट्रीट लाईट असतात,
सीसीटीव्ही, नागरिकांच्या ज्या कचऱ्याच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट असतील, बऱ्याच अशा गोष्टी जे दैनंदिन जीवनात आपल्याला लागतात, त्या संदर्भात वारंवार आपल्याला तो आवाज उठवून नागरिकांची जास्तीत जास्त काम करणे आपला उद्देश असतो. बरोबर. एकूणच जर आपण पुण्याची रचना बघितली किंवा पुण्याचे जे आत्ताचे सध्याचे जे प्रॉब्लेम्स बघितले, फक्त तुमचा वॉर्ड नाही तर पूर्ण पुण्याचं बघितलं तर ट्रॅफिकची समस्या एक खूप सगळ्यात इम्पॉर्टंट समस्या असं म्हणू शकतो आपण. दुसरं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे पूर्ण पुण्यामध्ये. आणि नंतर सध्याची इम्पॉर्टंट जी अशी खूप चर्चेची समस्या आहे ती एअर क्वालिटी खूप खराब होत चालली पुण्याची. त्याच्यामुळे म्हणजे व्हेकल्स जे आहेत रोडवरती त्याच्यामुळे आणि बाकीचे अजून विषय असतील त्याच्यामुळे. तर याच्यासाठी काही तुम्ही प्लॅन केलंय? पाण्याचं बोलायला गेलं तर आता माझ्या प्रभागात, मी ज्या भागात निवडणूक लढवतोय त्या प्रभागात गिरीधर भवन चौकामध्ये 2 मोठ्या पाण्याच्या 24/7च्या माझ्या आई नगरसेवक असताना पूर्ण पुणे शहरातील एक मॅजॉरिटीने पास झालेला आणि आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी मंजुरी देऊन 24/7ची जी पुण्यात लाईनचा प्रस्ताव मान्य केला, त्या प्रस्तावित लाईनपैकी माझ्या जो प्रभाग, मी ज्या भागातून लढतोय त्या भागांमध्ये 24/7च्या 2 टाक्या ऑलरेडी प्रस्थापित आहेत. 90-95% त्याचं काम झालंय आणि येणाऱ्या काळात मी पूर्ण प्रभागात त्या टाकीमार्फत प्रत्येक घरामध्ये 24 तास नागरिकांना पाणी पुरवेल असा माझा विश्वास आहे. बरोबर. अजून एक जो मुद्दा जो पुणेकरांना भेडसवत आहे खूपच, की क्राईम रेट जे आहे ते वाढत चाललेलं आहे. तर आपण कोयता गँग वगैरे हे खूप ऐकतो, वारंवार ऐकतो. ह्यासाठी पोलीस तर ऑब्व्हियसली त्यांचं काम करतं आणि नगरसेवकांचा ऍक्च्युली हा विषय नाहीये, पण नगरसेवकांनी हा उचलायला हवा की त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत, महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर तुमचा पण आहे काही मानस असा? मी 2026ला ह्या प्रभागात निवडून आल्यानंतर मी पहिला माझा मानस असेल की पूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर करण्याचा माझा हा मानस आहे. आणि जास्तीत जास्त स्लम एरिया आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडते त्या भागात जास्तीत जास्त कडक बंदोबस्त पोलीस प्रशासनाला सांगून आणि महानगरपालिकेचे संगनमत करून आम्ही जास्तीत जास्त सीसीटीव्ही अंडर रोड, रस्ते किंवा वस्ती भाग कसा राहील हा माझा प्रयत्न राहील. बरोबर. जसं मी म्हटलो की ऑब्व्हियसली सुरक्षेचा प्रश्न आहे. दुसरा एक असा प्रश्न असतो की म्युनिसिपल स्कूल्स आहेत, पीएमसीच्या अंडर जे स्कूल्स येतात, शाळा येतात, तर आता आपण म्हणजे खूप रिपोर्ट्स पण ऐकले की जे मराठी शाळा आहेत, तर मराठी शाळांमध्ये मुलं कमी येतात, जास्त करून तुलनेत इंग्लिश शाळेकडे मुलं जातात. मुलं सध्या तर हाच आपण कल बघितलाय. तर मराठी शाळा सुधारण्यासाठी किंवा ज्या पीएमसीच्या स्कूल्स आहेत, इंग्लिश पण आहेत बऱ्याचशा, पण ज्या पीएमसीच्या स्कूल्स आहेत त्यांना बेंचेस प्रोव्हाइड नसतात खूप वेळा, त्यांना बुक्स वगैरे पण टाइमावरती मिळत नाहीत. तर जे तुमच्या प्रभागामध्ये जे शाळा आहेत त्यांच्यासाठी काही करण्याचं आहे? पूर्वी माझे आई वडील ज्या भागात नगरसेवक होते त्या भागामध्ये आम्ही बऱ्यापैकी जवळपास 3 उद्यानं केलीत. एक मोठं उद्यान केलंय, जवळपास 3.5 एकर मध्ये केलंय, 1 एकर मध्ये केलंय आणि दुसरं एक 20 गुंठ्यामध्ये आम्ही एक उद्यान केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण काय केलंय की ह्या परिसरातील नागरिकांसाठी आपण एक मोठी प्रशासनाची जी शाळा आहे महानगरपालिकेची, ती आपण ई लर्निंग बेसिसवरती केलेली. त्या ठिकाणी बेंचेस, त्याच्यानंतर सीसीटीव्ही, मोठे टीव्ही मुलांना शिकण्यासाठी, चांगल्या दर्जाचे बेंचेस, असं म्हणजे ती शाळा एकदम आपण अशी एकदम ई लर्निंग सारखी केली. आणि त्या ठिकाणी त्याच्या बाजूला आपण एक वस्तीतील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी 2 मजली आपण जिम केली. ओके. त्याच्यानंतर आपण अभ्यासिका केली आहे त्या ठिकाणी एमपीएससी ओपीएससीच्या मुलांसाठी. तर त्या ठिकाणी शिवण क्लास चालतो, डान्स क्लास चालतो, कथ्थक क्लास चालतो, अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी त्या आमच्या बिल्डिंगमध्ये होतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वस्तीतल्या नागरिकांना त्याचा फायदा घेता येतो. त्याचप्रमाणे माझे वडील नगरसेवक असताना वस्तीतील नागरिकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक हॉस्पिटल उभारलंय. 3 मजली हॉस्पिटल आहे ओपीडी बेसिसवरती. तिथं रोज हजारो लोक तिथं उपचार घेतात ओपीडी बेसिसवरती आणि ते प्रशस्त असं आपण मोठं हॉस्पिटल तिकडे उभारण्यात आलेलं आहे. बरोबर. आपण पॉलिटिक्स बद्दल एवढं बोललो, आपण तुमच्याकडे येऊया. तर तुम्ही ऑब्व्हियसली 30 इयर्सचे आहात, तर तुमचा कल कसा गेला पॉलिटिक्समध्ये आणि तुम्ही याआधी शिक्षण काय झालंय तुमचं, तुम्ही काय काय केलं? माझं BA झालेलं आहे. माझं LLB ला मी फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, पण थोडं काय कोविडच्या काळामध्ये काय थोडंसं शिक्षण पूर्ण करता नाही आलं मला. आणि सातत्याने आईचं वडिलांचं काम बघत बघत मी समाजसेवेची मला आवड निर्माण झाली आणि मी त्याप्रमाणे समाजसेवेत उतरलोय. आणि येणाऱ्या काळात मी म्हणजे पूर्ण प्रभागातील नागरिकांसाठी भरघोस माझा प्रयत्न असा राहील की जास्तीत जास्त मी काम करेल.
आता एक थोडा कॉन्ट्रोवर्शियल तुम्हाला क्वेश्चन विचारतो मी. आपण म्हणजे आम्ही पण असे रिपोर्ट्स वगैरे भरपूर केलेत किंवा ऐकलेत की जे नगरसेवक अशा म्हणजे इलेक्शनला उभे राहतात तर कुठं कुठं आम्ही बघितलंय की ते अयोध्याची ट्रिप काढतात, म्हणजे नागरिकांना देतात. कुठे कुठे लाडकी बहीण स्कीम चालू आहे. तर असं इकडे काही दिसताना बघितलं नाही मी. तर तुम्हाला नाही, मी काय वाटतं असं हे काही चांगलं आहे का लाडकी मी असं काही म्हणजे ट्रिप वगैरे काही काढलं नाही. देवदर्शन इलेक्शन आलं की प्रत्येक इच्छुक उमेदवार हे ट्रिप काढतात. नाही? तसं माझं काही मानस नाही. माझं जास्तीत जास्त माझ्या ऑफिसमधनं आधार कार्डची कामं, आयुष्यमान भारत कार्ड वाटप मी केलेली आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मी वयोश्री कार्डचं मी वाटप माझ्या ऑफिसमधनं केलेलं आहे. जास्तीत जास्त ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, ज्या प्रशासनाच्या रिलेटेड आहेत, ती कामं आम्ही जास्तीत जास्त करतो. परत महानगरपालिकेत जे 50% सवलत मिळते आरोग्यासाठी, त्याची आम्ही जास्तीत जास्त कार्ड काढून देतो, रेशन कार्ड काढून देतो. अशा बऱ्याचशा गोष्टीवर आमचा कल असतो. आता येणारी जी इच्छुक उमेदवार आहेत ते देवदर्शनालयाने इकडे नाही, ते कामं करण्यापेक्षा मला हे वाटतं की लोकांच्या सोयी सुविधाची कामं, त्यांच्या जी लागणारी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती कामं झाली तर सगळ्यात जास्त त्याचा आनंद आपल्याला पण मिळतो. तुम्हाला वाटतं हे बरोबर आहे का चुकी काय? हे बरोबर आहे. नाही, जे देवदर्शन नेतात किंवा ट्रिप काढतात वगैरे. नाही, असं बरोबर म्हणता येणार नाही. जे ते आपल्या आपल्या सोयीनुसार करतात, आपल्या आपल्या ह्याच्याने करतात, त्याला मी चुकीचं किंवा बरोबर नाही ठरू शकत. पण मला जे माझं जे विजन आहे किंवा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, मी माझ्या अशा पद्धतीने लोकांची कामं डॉक्युमेंट वाईज कामं झाली पाहिजेत, असा माझा उद्देश आहे. मी जेव्हा आजूबाजूच्या तुमच्या लोकांशी बोलत होतो ते म्हणते की म्हणत होते की तुम्ही कनेक्टेड आहात खूप लोकांशी. हो, तर तुम्ही हे कनेक्ट कसा निर्माण केलाय तुम्ही? माझं असं केलंय की मी 24 तास नागरिकांसाठी अवेलेबल असतो. अर्ध्या रात्रीला जरी फोन आला तरी माझ्याकडनं कोणाची मैत झाली असेल त्याला मैत पास उपलब्ध करून देणे, कोणाचं चौकीचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी हॉस्पिटलच्या असतील, अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे मी लोकांशी कनेक्टिंग आहे. आणि बऱ्यापैकी ह्या भागातील जेवढ्या सोसायटीच्या आहेत चेअरमॅन सेक्रेटरी, मी म्हणजे छोट्या छोट्या सोसायटीतल्या प्रत्येक नागरिकाबरोबर कनेक्टिंग आहे की ती मला अर्ध्या रात्रीलाही फोन करून मला काम सांगू शकतात आणि माझ्याकडनं काम करून घेऊ शकतात. कुठला एक असा इन्सिडेंट सांगू शकता तुम्ही जिथे तुम्ही एकदम तत्परतेने मदत केली आहे कोणाची तरी? असे बरेच इन्सिडेंट्स आहेत, असं सांगण्यासारखे बरेच इन्सिडेंट्स आहेत. कुठला एक असा तुम्हाला जो आठवत असेल की खूप असं म्हणजे वाईट प्रसंग होता आणि तुम्ही त्यावेळेस मदत केली आहे कोणाची? नाही, करोनाच्या काळामध्ये काय झालं की आमच्याकडे 2 मोठी केंद्र होती. तर त्यावेळी जवळपास आम्ही 20 ते 25 हजार नागरिकांना लस मोफत तिथं वाटप केलं आपण प्रशासनाच्या मार्फत. पण त्यावेळी पूर्ण वेळ मी सकाळी 10ला जायचो ते संध्याकाळी 5 पर्यंत वॅक्सिन लोकांना देईपर्यंत मी तिथं थांबायचो. म्हणजे तसं मला प्रसंग आठवतोय की आमच्या भागातली काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मी स्वतः माझ्या गाडीत ड्राईव्ह करून नेऊन वॅक्सिन आणून त्यांना दिले. आजपर्यंत त्या लोकांना ती माझी आठवण आहे आणि ते नेहमी माझं नाव काढतात की तू आम्हाला स्वतःच्या गाडीत नेऊन तू वॅक्सिनेशन करून आम्हाला आणलंय. अशा पद्धतीने आहे, बरेच अनुभव आहेत सांगण्यासारखे. अजून एक तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन विचारतो मी. बीजेपी जी भारतीय जनता पार्टी ऑब्व्हियसली आहे, त्यांचं एक असं असतं की म्हणजे आपण खूप वेळा बघितलं की नेपोटिझम हा एक शब्द ते लोक वापरतात. काँग्रेसच्या नेत्यांनी ते लोक हे डिवसतात की म्हणजे एका नेत्याचा मुलगा परत राजकारणात आला नाही पाहिजे, कसा येतो. तर तुम्ही जर सपोज तुम्हाला असा कोणी क्वेश्चन विचारला की तुम्ही काय त्याला उत्तर देता? नाही, मी असं काही माझ्या आई वडिलांनी हे केल्यामुळे नाही राजकारणात आलो. मला स्वतःला लहानपणापासून मी जे बघतोय त्याची मला आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मी राजकारणात आलो आणि आई वडिलांचे आशीर्वाद कायम पाठीशी माझ्या आहेत. बीजेपी आपण बघतोय की स्वबळावर लढणार आहे पुणे महानगरपालिका. जवळपास 165 सीट्स आहेत. तुम्हाला काय वाटतं किती जिंकेल बीजेपी? पुण्यामध्ये तसं सांगायला गेलं तर केंद्र मोदी साहेबांनी आपल्या जे पुण्यामध्ये काय केंद्र शासनाकडनं जे निधी उपलब्ध करून दिलाय, तसंच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांनी काय पुण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिलाय, माननीय केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमच्या मार्गदर्शिका राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ असतील, अशा मोठ्या ज्या आमच्या भाजपमधल्या पुण्यातल्या नेत्यांनी एवढा भरघोस राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आणलाय. तर त्या विश्वासावरती आम्हाला असं वाटतं की बऱ्यापैकी पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार असेल, कचऱ्याचं विलगीकरण असेल, त्यानंतर नदी सुधार प्रकल्प असतील, असे बरेच मोठे मोठे प्रकल्प जे भाजप सरकारने पुण्यामध्ये आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेत आणि जे चालू आहे, तर ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आणि सगळ्या ह्याच्याबरोबर विश्वास असा वाटतो की 120 प्लस नक्कीच भाजपमध्ये पुण्याचे नगरसेवक येतील आणि पुण्यामध्ये भाजपचा महापौर होईल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच आमच्या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही Thank you. निवडून यावं आणि आपण पुन्हा एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर परत एकदा पॉडकास्ट. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. ओके.